कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे संकटातला शेतकरी काहीसा स्थिरावला होता, पण आता शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी केलाय। सरकारने 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 1,54,000 कर्ज असलेल्या शेतकऱ्याला केवळ 94,000ची माफी मिळाल्याचा दावा केला जातोय। धाराशिवच्या गंधोरा गावातल्या 233 शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीत आहेत, पण यादीतील 80% शेतकऱ्यांनी कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यादीत 53,000 फक्त माफी आलेलं आहे। वरचे पैसे आलेले नाहीत, व्याज नाही ना, मुदलात बी गाठा। आता ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती, ते सांगितल्यावरती घोषणा केल्यास काय वाटलं ना? आता यादीत आकडा बघितल्यानंतरची काय भावना आहे? पूर्ण माफ होईल वाटलं होतं 2 लाखच्या आतली। वर जर 2 लाखच्या वर गेला असलं तर आम्ही भरायला तयार आहे शेतकरी। 2 लाखपर्यंत माफ व्हायला पाहिजे ना। संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, जुमलाबाजी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात मुदलातून जे शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर त्याचं मुदलातून फक्त 53,000 दाखवते। 49 कर्ज उचललेलं होतं आणि 41,000 यादीला आले आणि त्याचं व्याज नाही, काय नाही, मुदलातून बी कमी आलं। फसवलं का? हां, फसवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।